नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. काष्टमंडप सोडताच सैन्यानं विदेहांना सामोरं आणण्याचं ठरविलं. या देशाची राजनगरी होती मिथिला. निमी वंशातील मिथी राज्याची ऐश्वर्य नगरी. या निमी वंशात मिधी नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या नावावरूनच विदेहांच्या राजनगरीला मिथिला नाव पडलं होतं. त्यापूर्वी त्या नगराचे नाव वैजयंत होतं. या निमी वंशातील सर्वच राजांना जनक म्हणत होते. त्यापैकी सिरध्वज राजा हा रामपत्नी सीतेचा पिता होता. या मिथिलेच्या सिंहासनावर निमीपासून धृतीपर्यंत जवळजवळ 100 राजांनी अकंटक राज्य केलं होतं. आता तिथं बहुलाक्ष राजा होता. त्याचा पुत्र कृती हा अतिरथी होता. त्या दोघांशीही आम्हाला तोंड द्यावं लागणार होतं. बहुलाक्ष आणि कृती. काष्टमंडप ते मिथिला या दीर्घ पट्ट्यात एकही नदी नव्हती. सगळा प्रदेश पठारमय होता. हिरवी कुर्ण विस्तीर्ण घेर धरून क्षितिजापर्यंत पसरली होती. आमच्या अफाट हत्ती दलाने ती साफ होऊ लागली. 1-2 तळ पडताच तिसऱ्या दिवशी मिथिला समोर आली. सीतेची नगरी. या नगराभोवती खंदक नव्हता, कारण तो भरण्यासाठी जवळपास एकही नदी नव्हती. सर्व नगरांभोवती काळ्या पाषाणाचा भक्कम प्राकार होता. त्या प्राकाराच्या तटावरून बहुलाक्षाचे सैनिक भ्रुशुंडी आणि शतग्नीमधून दगडफेक करू लागले. महाद्वाराचं रक्षण करण्यासाठी स्वतः बहुलाक्ष आणि त्याचा पुत्र कृती रथात सज्ज होऊन निवडक सैन्यासह उभे होते. महाद्वार आतून भक्कम आडदांड टाकून बंद केले होते. ते दोघेही पिता पुत्र एकदमच दादावर धावले. आम्ही तटावर घेरून भ्रुशुंडी चालवणारे तटावरचे सैनिक बाणानं टिपू लागलो. औदुंबराची पक्व फलं देठ तुटताच खाली कोसळतात तसे ते तटावरून टपटप खाली कोसळू लागले. आमच्या सैन्यांची डिंडीम, नगारे ही बेधक वाद्यच काय ती वाजू लागली. महाद्वारावर एकटा दादा त्या दोघा अतिरथींना संत्रस्त करीत होता. तटावरच्या दगडांच्या वर्षावानं आमचे अनेक सैनिक जखमी झाले. कित्येक गतप्राण झाले. आतापर्यंतच्या प्रवासात मिथिला आम्हाला भारी पडली. इतक्यात महाद्वारावर कृतीला निशस्त्र करून दादानं आपलं धनुष्य त्याच्या गळ्यात फासासारखं अडकवून ओढलं. तो आपल्या रथातून धाडकन खाली कोसळला. आपला पुत्र कामी आला या भ्रामक समजुतीनं बहुलाक्ष भेदरला. हातातील धनुष्य फेकून तो कृतीच्या मूर्छित देहाकडे पाहत तटस्थ उभा राहिला. हिरण्यवर्मानं त्याला रथासह उधळून बाजूला केला. आमच्या हत्तीने मिथिलेचं 100 पिढ्यांचं सलग निमवंशीय जनक राजांना अखंड आश्रय देणारं ते भव्य महाद्वार मोडून पाडलं. तटाशी भिडलेल्या कुरु सैन्यानं महाद्वाराकडे गर्दी करताना आरोळ्यांचा पाऊस पडला. सेनापती कर्ण महाराज जय तू. विदेहांची मिथिला हस्तगत झाल्याची शुभवार्ता घेऊन दूत हस्तिनापुराकडे दौडू लागला. तेव्हा पौष मासाचा शुक्ल पक्ष संपत आला होता. ज्या शेतात शिरध्वज जनकाला सीता सापडली होती ते शेत पाहून आणि बहुलाक्षाकडून रत्न, हिरे, माणक, सुवर्ण यांची विपुल खंडणी घेऊन आम्ही मिथिला सोडली. याच विदेह राज्यात दुसरं ख्यातनम नगर होतं कुसुमपूर. हिरण्यवती नदीच्या काठी वसलेल्या त्या नगरातूनही आम्ही आमच्या राजदंडाची मिरवणूक काढली. तो दिवस पौष मासातील पौर्णिमेचा होता. टिपुऱ्या चांदण्यात रात्री मी आणि दादा हिरण्यवती नदीच्या एका घाटावरच्या बुरुजावर बसलो होतो. समोरच्या पात्रातील लाटा अखंडपणे नाचत चंद्रकिरणांशी धावपळीचा खेळ खेळत होत्या. तीरावर कदंब आणि बच्चांचे वृक्ष उभे होते. दादांच्या कानातील कुंडलं हळूहळू लयीत डुलत होती. त्यांची प्रकाशवलय टिपूर चांदण्यातही चमचमत होती. हस्तिनापूर सोडून आपल्याला जवळजवळ 1.5 महिना झाला. या कालात तुला एकदाही राजनगराची आठवण झाली नाही? मी हिरण्यवतीच्या लाटांकडे पाहत त्याला विचारलं. कशावरून काढलास हा निष्कर्ष? अरे, मीही एक माणूसच आहे. तसं नाही, तू तर नेहमीच सैन्याची व्यवस्था, रचना, खाद्य, शस्त्र यात घडलेला असतोस म्हणून म्हटलं. जरी मी या सर्वात घडलेलो असलो तरी हस्तिनापुरातील सर्वांची आठवणही मला येतेच.
संग्रामात असलो की मात्र दुसरं काहीच सुचत नाही. मला वाटतं आता या नगरातून जाणाऱ्या दूताबरोबर तू दुर्योधनाला पत्र द्यावंस. आनंदानं वेडावून जाईल तो. नाही, त्याला कोणतंही पत्र न देता आकस्मिक एक दिवस त्याच्यापुढे उभा राहूनच मी त्याला चकित करणार आहे. अंगदेशाचा अभिषेक करून त्यानं मला केवढं उपकृत केलं, त्याच्या दसपट ही दिग्विजयाची अगणत संपत्ती त्याच्या चरणांवर घालून मी त्याला उपकृत करणार आहे. बोलता बोलताच तो बुरुजावरून उठला. आपल्या या दिग्विजयासाठी तिकडं हस्तिनापुरात वृषाली वहिनी देवाच्या गाभाऱ्यापुढं रोज नंदादीप जाळत असतील. आपल्या दूतांची आतुरतेनं वाट पाहत असतील. मीही उठलो. आम्ही शिबिरांकडे चालू लागलो. बस एवढाच विचार केलास तू? मग आता ऐक तर, माझी भुर्जपत्र घेऊन हस्तिनापुराकडे दररोज दूत जातो. मघाशी तर तू ती पत्र राजवाड्यावरच्या कुणालाही नसतात. धीमी पावलं उचलीत आणि चांदण्यात निथळलेल्या रुपेरी कुसुमपुराकडे पाहत तो शांतपणे म्हणाला, मग कुणाला असतात? अश्वत्था म्हणला. मला त्या दोघांचा दाट निकट स्नेह आठवला. त्याच्याशिवाय अन्य कोणालाही तो पत्र धाडणं शक्य नव्हतं. नाही, ती पत्र असतात युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या मात्यापित्यांना. तो दूत राजवाड्यातील कुणाचीही गाठ घेत नाही. घसरलेलं अधर्य खांद्यावर फेकीत तो म्हणाला, जरी मी त्याच्या नित्य सहवासात होतो तरीही त्याच्या मनाचा थांग काही मला लागत नव्हता. हेच खरं. शोण 10. कुसुमपूर सोडून आम्ही विदेहांच्या सीमेबाहेर पडलो. यापुढचा देश होता कौशिकी कच्छ. या देशाची राजनगरी होती विक्रमशिला, गंगा किनारी उभी असलेली. जन्नू ऋषीच्या आश्रमाला वळसा घालून आम्ही कौशिकी नदी ओलांडली. विक्रमशिला नगर आलं. त्या देशाचा राजा शरण आल्यामुळं युद्धाचा प्रश्नच निर्माण झाला नाही. विजयी सैन्य पुढं चालू लागलं. हा आर्यवर्त आता तरी कुठं संपला आहे की नाही अशी शंका यावी इतक्या पूर्वेकडं आम्ही प्रवास केला होता. पुंडरुवर्धन नगरही आम्ही पार केलं. कौशिकांच्या सीमा संपल्या. आता मार्गावर देवद्वार, शिसम, सुरूपर्ण, अशोक, शाल असे थंड प्रदेशातील उंचच उंच गगनगामी वृक्ष आढळू लागले. लांबट शेपट्यांचे पांढरे पक्षी दिसू लागले. यापुढचा देश होता कामरूप. कर्तोया नदी ओलांडताच विश्रामासाठी आम्ही तळ टाकला. कारण आता लागणारी लोहिता वा ब्रह्मपुत्रा नदी म्हणजे आम्ही आतापर्यंत उल्लंघिलेल्या सर्व नद्यात मोठी नदी होती. तिला नदी म्हणतच नव्हते. तो एक विशाल पात्राचा नद होता, ब्रह्मपुत्र. हत्तीही त्या नदात जाण्यासाठी तयार नव्हते. मग घोड्यांचा प्रश्नच नव्हता. त्यांना कर्तोया नदीच्या काठीच ठेवून निवडक सैन्यानिशी आम्ही प्रचंड नौकांनी ब्रह्मपुत्र नद मोठ्या कष्टानं ओलांडला. कामरूप राज्यात आमचा प्रवेश झाला. या राज्यात एक मोठं नगर होतं, प्रागज्योतिषपूर. राजा होता भगदत्त. त्याच्या पित्याला नरकासुराला वधून द्वारकाधीश श्रीकृष्णानं नियुक्त केलेला. ज्या संकटांना तोंड देऊन आम्ही ब्रह्मपुत्र ओलांडला तेव्हा त्याचं सार्थक करण्यासाठी आम्ही आता साक्षात इंद्राशीही प्राणपणानं लढलो असतो. त्यामुळं भगदत्ताचं भय कुणालाही वाटत नव्हतं. या कामरूप देशातील वायुमान अतिशय थंड होतं. तरीही ब्रह्मपुत्र पार करताच आम्ही 2 दिवसातच प्रागज्योतिषपूर नगराला वेढून टाकलं. भगदत्तानं निकराचा लढा दिला, पण तो अधिक काळ टिकाव धरू शकला नाही. त्याची खंडणी स्वीकारून आम्ही परतलो. पूर्वेकडचं हे सर्वात शेवटचं टोक होतं, ब्रह्मपुत्रा तीरावर वसलेलं. त्रिपुरा, कामलका, सुवर्णग्राम अशी नगरं मागं टाकत आम्ही परत ब्रह्मपुत्रा ओलांडून माघारी आलो. कर्तोयाच्या काठावरची हत्ती आणि घोडे यांची पथकं पुन्हा एकत्र आली. आता थोडं दक्षिणेकडे वळणं भाग होतं. पुन्हा आम्हाला कर्तोया पार करून गंगेला ओलांडायचं होतं. आमच्या प्रवासातील ते गंगेचं दुसरं दर्शन होतं. आता भेटणारी गंगा मात्र सागरासारखी अफाट पसरलेली असणार होती. अनेक मुखांनी ती संतपणे जिथं पूर्व सागराला मिळते तो वंग देश आम्हाला जिंकायचा होता. वंग देशात प्रवेश करण्यासाठी म्हणून आम्ही गंगेचं विशाल पात्र ओलांडलं. हिमालयाच्या कटी खांद्यावरून धडाधड उड्या घेणारी उगमाजवळची गंगा, जी त्या स्थळी अल्लड बालिकेसारखी वाटते, तीच प्रयागाजवळ यमुनेला आणि शरयूला त्यांच्या गुजगोष्टी विचारणारी गंगा अवखळ किशोरी वाटते. पण पुढं सपाट प्रदेशावरून पात्रांची रुंदी विस्तारत संतपणे
पुढे सरकणारी गंगा म्हणजे लवकरच होणाऱ्या पती दर्शनामुळे लाजून चूर झालेल्या आणि धीमी पावलं टाकणाऱ्या एखाद्या मुग्ध पुरंदरीसारखी वाटते. अशा गंगेकाठचं कलिका देवीचं कलिका नगर आलं. वंग देशाच्या या राजनगरावर समुद्रसेन आणि चंद्रसेन हे दोन बंधू राज्य करीत होते. मानव वस्ती थोडकीच आणि इतर राज्यापासून वेगळा पडल्यामुळं वंग देश युद्धशास्त्रात कितीतरी मागं होता. तरीही त्यांच्या शूर नेत्यांनी आम्हाला प्रखर विरोध केला. समुद्रसेन आणि चंद्रसेन शौर्यानं लढले, पण समुद्रासारखी आमची सेना जिंकणं त्यांना कधीच शक्य नव्हतं. या युद्धात चंद्रसेन मारला गेला. समुद्रसेन मूर्छित होताच वंगांचं सैन्य शस्त्र टाकून शरण आलं. वंग पडला. आमचं नगर सोडून आम्हाला 2 मास झाले होते. पहिल्यानंच पूर्व सागराचं रोमांचकारी दर्शन आम्हाला झालं. उफाळणाऱ्या गर्जणाऱ्या प्रचंड लाटांचं तांडव नृत्य पाहताना आम्हाला आमचा दिग्विजयही त्यापुढं क्षुद्र वाटला. मानव पराक्रमाचे कितीही पर्वत उंच उभे करो, निसर्गापुढं तो नगण्य आहे. पूर्व सागरातील लाटांमधून थपडा खात हिंदकळणाऱ्या जलबिंदूंसारखा. कलिका नगरात एक दिवस राहण्याची दादाची तीव्र इच्छा असल्यामुळं सागराचं गूढरम्य घरघरणारं संगीत ऐकत आम्ही तिथं तळ ठोकला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पाहतो तो दादा शिबिरातच नव्हता. सैनिकांची विचारणा करीत तो सेनेतच कुठंतरी असेल म्हणून मी पथकापथकातून शोध घेतला, तरी काहीच कळलं नव्हतं. भयाची एक दृष्ट शंका माझ्या मनात डोकावून गेली. अनेक राजांशी आमचं वैर निर्माण झालं होतं. कुणी काही घातपात तर केला नसेल. क्षणाक्षणाला माझी अस्वस्थता वाढू लागली. सेनापती शिवाय सैन्य पुढं कसं जाणार? आणि इतर सर्वांचा तो सेनापती असला तरी माझा प्रिय ज्येष्ठ बंधू होता. त्याच्या शोधार्थ सर्व कुशल हेरमी चोहो दिशांना पेरले. सैन्यात मात्र त्याची वाच्यताही केली नव्हती. जो तो पुढील प्रयाणासाठी बांधाबांध करण्यात मग्न झाला होता. एका घटकेनंतर मी पाठवलेल्या हेरदूतांपैकी कीर्तिध्वज परत आला. त्याची मुद्रा आनंदी पाहताच मी त्यानं आणलेली माहिती ऐकण्यासाठी त्याला एकांती घेऊन कान टवकारले. महाराज सुखरूप आहेत. पूर्व सागराच्या लाटातील तुषारात निथळत कमरभर पाण्यात उभे राहून ते अर्घ्यदान करीत आहेत. त्यांचा साधनाभंग न करताच मी तसाच माघारी आलो. त्यानं घोड्याच्या पाठीवर थोपटत सांगितलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.